नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे बघा किती छान असे गुलाबाचे फुलं आलेले आहेत. तर तुम्हाला माहितीच आहे, मी छान छान फुले येण्यासाठी नेहमी 8-15 दिवसाला किंवा 12-13 दिवसाला घरात जे आपल्या वस्तू हे असतात, आपले खायचे जे पदार्थ असतात त्याच्यामधूनच मी लिक्विड तयार करत असते. तांदळाचं पाणी झालं किंवा असे बरेच मी लिक्विड खतं, जे ऑर्गॅनिक लिक्विड खतं आहेत ते बनवत असते, जेणेकरून आपल्या गुलाबाला छान असे फुटवे, नवीन नवीन फुलं आणि मोठी मोठी कळी लागण्यासाठी मी नेहमी घरच्या घरी लिक्विड खत तयार करत असते. आणि हे बघा, जास्त असे छान छान फुटवे, थंडीत पण खूप छान असे फुटवे फुटून येण्यासाठी म्हणा किंवा नवीन कळी लागण्यासाठी, पानगळती न होण्यासाठी असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लिक्विड खतं मी नेहमी बनवत असते. तर असंच आज एकदम साधं, सोपं आणि घरातल्या घरात बनवलेलं लिक्विड आहे. तर आज मी ते गुलाबासाठी बनवलेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवेलच पुढे. हे तुम्ही पण बघितलेलं आहे की मी मागचे पण जे लिक्विड, एकदम ऑर्गॅनिक लिक्विड जे बनवले होते ते एकदम साधे सोपे होते. तर हे बघा, असे छान असे फुलं येतात. एका एका फांदीला 2-2, 3-3 आणि फूल पण किती मोठं आहे. असं नाही की फुलाची संख्या जास्त आहे म्हणून ते बारीक पडले. फूल पण खूप मोठं मोठं येतं. तर अशा अशा प्रकारे आपण आपल्या बागेत छान छान हे करू शकतो, घेऊ शकतो आपल्या बागेतून. आणि फुटवे तर तुम्ही बघितलेलंच आहे, खूप छान असे फुटवे पण फुटत आहे नवीन नवीन. आणि त्याचा कलर पण बघू शकता तुम्ही, किती तजीलदार आणि सुंदर असे पानं आहेत. तर एवढ्या थंडीत पण इतके छान असे फुटवे तेव्हाच लवकर लवकर फुटून येतात, कारण सारखे आपण फुले तोडत असतो आणि सारखी कळी नवीन नवीन लागत असते. तर बघू शकता अशा प्रकारे छान असे फुटवे फुटलेले आहेत. हे तर खूपच फुटलेलं आहे हे झाड. हे कुंडीत आहे, म्हणजे बकेटमध्ये आहे. मी तुम्हाला दाखवेलच नंतर, जेव्हा मी लिक्विड खत टाकेल त्यावेळेस. तर बघू शकता किती छान असे हे फुटून आलेले आहेत. जेव्हा आपण वेगळे लिक्विड खत टाकतो ना, की त्याचं आणि शेणखत, तुम्हाला माहिती मी शेणखत पण टाकत असते. एकदा आता मला ते शेणखत टाकायचंच आहे त्याला. आता हे लिक्विड टाकलेलं आहे ना, याच्यानंतर मी छान असं उकरून घेणार आहे आणि नंतर शेणखत पण टाकणार आहे. तर हे बघा, छान असे आपले फुलं फुललेले आहेत. काही अजून फुलत आहेत, काही फुटवे फुटलेले आहेत काही गुलाबाला. तर घरच्या घरी आपण असे छान असे लिक्विड तयार करून आपण आपल्या गुलाबाला टाकू शकतो. तर हे बघा अशा प्रकारे. तर मी घेतलेला 1 चमचा दही आणि अर्धा चमचा, सफर चमचा अशी राख. तर ही मी छोट्याशा ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून ते चांगलं मिसळल्या जाईल, म्हणजे नाही का. खरं तर ताक पण करतात कुणी कुणी, पण मी ताक नाही केलेलं, कारण माझ्याकडे वेळ वेळ कमी होता. तर मी दहीच घेतलेलं आहे आणि याच्यात मी ना छान असं मिसळून घेणार आहे. म्हणजे ते गिठी अशी राहणार नाही. तर बघू शकता मी छान असं हलवून आणि त्याचं पूर्ण गिठी थोडीफार राहिली तरी चालतं, तसं काही नाही. तर हे बघा, मी अशा प्रकारे करून घेतलेलं आहे. आणि नंतर हेच राख कालून, थोडीशीच राख कालायची. आणि आता मी आहे ना, जास्त बाकीच्या पण झाडांना चालतं, पण मी काही बाकीच्या झाडांना नाही केलेलं. मला फक्त गुलाबाला टाकायचं होतं. तर त्यासाठीच मी हे बनवलेलं आहे. आणि थोडंसं बनवलेलं आहे 1 बकेटमध्ये. 1 बकेट पाणी आहे, याच्यात 4-5 लिटर पाण्याची बकेट आहे. तर मी त्याच्यात ते टाकून घेणार आहे आणि जेवढे गुलाब आहे फक्त गुलाबाच्या झाडालाच टाकून घेणार आहे, कारण बाकीच्या झाडांना आहे अजून बाकीचे जे खतं आहेत, शेणखत म्हणा, हे म्हणा, आणि खुरपणी वगैरे करून दिलेली आहे. तर हे बघू शकता अशा प्रकारे आता मी हे गुलाबाच्या झाडाला टाकून घेणार आहे. तर बघा, कळी, हे कुंडीतले गुलाब आहेत आणि अशा प्रकारे कळी वगैरे लागलेली आहे, छान फुटवे पण फुटलेले आहेत. तर मी अशा प्रकारे त्याला टाकून येणार आहे. बघा, असे फुटवे फुटून येतात. त्यामुळे असं आपण नवीन नवीन लिक्विड जर तयार केलं तर एकदम साधं सोपं आहे आणि काही हे नाही आहे, टेन्शनचे कामं तर अजिबात नाही आहे. आपण सहज 2 चमचे घ्यायचे आणि बनवायचं, काय 5 मिनटाचं काम आहे ना, असं बुडाला घालून घ्यायचं. तर मी सर्व गुलाबाला टाकून घेणार आहे. जे कुंडीत आहेत ते मी कुंड्या त्या दिवशीच मोकळ्या करून दिल्या होत्या आणि आता मी हे कुंडीतल्या गुलाबाला, सर्व गुलाबांना घालून घेणार आहे, कारण बाकीच्या झाडांना घालायला आता एवढा वेळ पण नव्हता, म्हणून मग फक्त गुलाबाला घालून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या कुंडीतल्या म्हणा किंवा जमिनीवरल्या म्हणा, गुलाबाला छान असं खत टाकून छान येऊ शकते. तर चला, भेटू परत.